सोलापूरच्या विमानसेवेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे झालेल्या बैठकीमध्ये सोलापूरचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये येत्या ऑक्टोबर अखेर सोलापूरमध्ये विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. त्यामुळे पक्षाकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला बाहेर घालवण्यासाठी भाजप शिंदे गट सरसावल्याचे पाहायला मिळते आहे. अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू आहेत अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. आता ते अजित पवार यांचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील असे विधान संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अजित पवारांना महायुतीतून काढण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याबाबत विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी मोठे विधान केले. भाजप आणि मिंदे गट एक नंबरचे कारस्थानी आणि कपटी आहेत. गरज सरो वैद्य मरो अशी भाजपची भूमिका असल्याने अजित पवार यांना अडचणीत आणणारी विधाने मिंदे गट आणि भाजपकडून करण्यात येत आहेत असा दावाही संजय राऊत यांनी केला. आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो. निवडणुकीत लोकांची शक्ती पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं, काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मवियाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे स्पष्टपणे सांगणं टाळलं. शरद पवार सध्या चिपळूण दौऱ्यावर आहेत. देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेने समविचारी लोक सगळे एकत्र आले. पक्ष नंतर स्थापला. निवडणुकीला सामोरे गेले. लोकांनी शक्ती दिली, निवडून दिलं आणि निवडून आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली. ज्यावेळी ते लोकांकडे मते मागायला जात होते त्यावेळी मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे काही लोकांना सांगितलं नव्हतं. तरीही लोकांनी शक्ती दिली, ते पंतप्रधान झाले, देश चालवला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कशाचाही विचार न करता बाजरी, मका, उडीद, सोयाबीन, तूर, मूग यासह अन्य खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतरचा पंधरवडा वगळता बाकी काळातील सर्वच नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली म्हणून मुबलक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. पण याच पावसामुळे खरीप हंगामातील काही पिके वगळता अन्य पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. पीक पंचनामा व्हावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून होत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील माळकवठे ते लोकमंगल साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या बुद्धप्पा गिरीश सगरे यांची 4 एकर उडीद, भाऊसाहेब मल्लप्पा सगरे यांची 2 ऊस शेती, अमसिद्ध मलकारी गावडे यांचे 1 एकर बाजरी, आनंद कुमार अमुकसिद्ध थोरात यांची 1 एकर पेरूची बाग याच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पेरणीसाठी आर्थिक तरतूद न झालेल्या शेतकऱ्यांची पेरणी उशिरा झालेली आहे. अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले आहे. सर्वच पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे. महागडे बियाणे खरेदी करून आणि महाग असलेल्या खतांची मात्रा देऊन पिकांची पेरणी केली होती. तसेच पीक चांगले यावे म्हणून रासायनिक औषधांचीही फवारणी करण्यात आली होती. मात्र अति पावसामुळे याचा काहीही उपयोग झाला नाही. पेरणी झालेले पीक क्षेत्र बाजरी 223, मका 835, तूर 18,021, उडीद मूग 1458, इतर कडधान्य 975.80, तीळ 4, सूर्यफूल 88, सोयाबीन 7,899.20 इतक्या क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. अति पावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा त्वरित करून मदत द्यावी अशी मागणी माजी सरपंच मल्लिकार्जुन आमसिद्ध कोठे यांनी केली आहे. मी माळकोटे गावचा रहिवासी आहे. मी आपण जे शेत बघतो ते माझ्या आईच्या नावाने आहे. 3 एकरचं प्लॉट आहे. 233 ते या शेतात उडीद आणि आंतरपीक म्हणून तुरीत आंतरपीक म्हणून उडीद केलं होतं. तुरी आणि उडीद ही दोन्ही जास्त पावसामुळं सगळं पीक नाश होऊन गेलेलं आहे आणि पीक विमा वगैरे भरलेला आहे. रोडच्या साईडला जे चरी आहे ना ते रोडच्या कामामुळं चरी जरा थोडं अरुंद झालेलं आहे आणि अगोदर जेवढं चरी होती तेवढी आता नाही. जवळपास 10 फुटाच्या आसपास होतं. आता 3-4 फूट एवढंच राहिलेलं आहे आणि ते सीडी वर्कचं काम आता अलीकडे केलेलं काम अगोदर डबल पाईपचं लाईन होतं
आणि आता ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर ते काम केलेलं आहे ते डबल पाईपचं काढून सिंगल पाईपचं केलेलं आहे आणि ते अगोदरच्या पाईपापेक्षा लहान पाईप घातलेलं आहे. त्यामुळं रोडवरनं पाणी आपल्या शेतात येऊ लागलेलं आहे. मल्लिकार्जुन अमशित कोटे, माझं गाव माळकोट, मी माजी सरपंच. हे 2 महिने पूर्वी पाऊस लावून सगळं पाण्यामध्ये गेलं. पुन्हा शेतकरीजवळ पैसे बी नाही. सगळं किती पीक आहे सगळं हानी झालं. तुम्ही प्रत्यक्ष बघा कसं आहे आमच्या मागा शेती सगळं कसं झालं. हे सगळ्या शेतकऱ्याला मदत करा म्हणून आमची विनंती आहे. पाऊस जास्त झाल्यामुळं माझं ऊसाचं पीक असं नुकसान झालेलं आहे. हे तुम्हाला दिसतोय. पाणी येऊन सलग पाण्यामुळं माझं ऊस सर्व वाया गेलेलं आहे. त्यामुळं शासनाला रिक्वेस्ट आहे, जे काही पंचनामा होईल ते वरून आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावं ही माझी विनंती आहे. सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शाळा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकवठे या शाळेला देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बाळासाहेब काळे, चेअरमन रामभाऊ यादव, अंकुश काळे, संजय चेळेकर, रमेश घंटेनवरू, शिवाजी पाटील, मच्छिंद्र मोरे, अनिरुद्ध पवार आदी मान्यवर उपस्थित होते. प्राथमिक शिक्षणात प्राथमिक शाळांचे योगदान हे फार मोलाचे असते. प्राथमिक शाळांचे कार्य समाजाभिमुख व्हावे तसेच प्राथमिक शाळांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये माळकवठे शाळेचा उपक्रमशील आदर्श शाळा म्हणून गौरव केला. माळकवठे शाळेमध्ये अमृत रसोई अंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन करण्यासाठी भोजन कट्टे बांधले आहेत. उत्कृष्ट अशी परसबाग निर्माण केली असून मिरची, टोमॅटो, पालक, चुका, कोथिंबीर यांचा शालेय पोषण आहारामध्ये दररोज वापर केला जातो. स्वच्छ सुंदर असा परिसर, उत्कृष्ट असे वृक्षारोपण, विलोभनीय अशा रंगरंगोटी, बोलक्या भिंती, क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी शाळा, सर्व गुणसंपन्न असणारी शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा माळकवठे. हा पुरस्कार माळकवठे गावचे माजी सरपंच शिवलिंग बगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध कोटे, सरपंच तथा सचिव राजकुमार सगरे, बाबासाहेब मकानदार, केंद्रीय मुख्याध्यापक देविदास चौधरी, संजय चव्हाण, अनिता चव्हाण या सर्व मान्यवरांनी पुरस्कार स्वीकारला. शाळेच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी यांनी परिश्रम घेतले. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त सम्राट चौक येथील त्यांच्या पुतळ्यास उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, आनंद चंदनशिवे, डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर, माधुरी पाटील, केतन शहा, प्रख्यात कर सल्लागार धीरज जवळकर, संस्था सदस्य डॉक्टर सुरेश ढेरे, प्राचार्य डॉक्टर राजेंद्र सिंह लोखंडे, मुख्याध्यापिका कल्पना सर्वगोड, प्रतीक चंदनशिवे, शिवम सोनकांबळे, महादेव बागल, रामचंद्र हक्के, अंजली पिराले, राहुल कांबळे आदी उपस्थित होते. मुघलांच्या जुलमी अत्याचाराने ग्रासलेल्या भारताला छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्त केले. छत्रपती शिवरायांनी घेतलेली शपथ हिंदू साम्राज्याची म्हणजेच हिंदू राष्ट्राची होती असे प्रतिपादन छत्रपती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्याचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी केले. 350व्या श्री शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त समस्त हिंदू समाजातर्फे जुनी मिल कंपाऊंड येथील नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आयोजित शिवाजी महाराज कथेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवारी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी यांनी मार्गदर्शन केले. शिवसंस्कार या विषयावर बोलताना त्यांनी छत्रपती शिवरायांचे बालपण, स्वराज्याची शपथ आणि त्या काळातील संत कार्य आदींवर विवेचन केले. स्वामी गोविंददेव गिरीजी म्हणाले, छत्रपती श्री शिवरायांच्या सर्वोत्तम गुरु असलेल्या त्यांच्या मातोश्री जिजामातांनी त्यांना घोडेस्वारी, राजनीतीशास्त्र, संस्कृत, व्यायाम, तलवारबाजी, दांडपट्टा, रामायण, महाभारत आणि व्यवस्थापनाचे धडे दिले. अत्याचाराचा नाश करणाऱ्या धर्माधिष्ठित राजा असावा या भूमिकेतून जिजामातांनी त्यांना घडवले. माझ्या पोटी छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मावेत असे भारतातील प्रत्येक स्त्रीला वाटते तर ते देशाचे भाग्य पालटेल. हिंदुस्थानसाठी सर्वात मोठी प्रेरणा छत्रपती शिवरायच आहेत. छत्रपती शिवरायांच्या समकालीन असलेले जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाची जागृती केली. हिंदवी स्वराज्यासाठीच्या संघर्षात योगदान देण्याची जनभावना त्या काळात तयार होत गेली. याप्रसंगी सिनेकलावंत आमिर तडवळकर यांच्या समर्पित नाट्यशाळेच्या कलाकारांनी छत्रपती शिवरायांची घेतलेली हिंदवी स्वराज्याची शपथ हा प्रसंग नाट्यरूपातून उत्कृष्टरित्या सादर केला. यावेळी उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात बालकलाकारांचे कौतुक केले. महर्षी
अशी वेदव्यास प्रतिष्ठानची माहिती आणि प्रास्ताविक CA राजगोपाल मिणियार यांनी केले. सूत्रसंचालन गुरुशांत धुत्तरगावकर यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीनिमित्त ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व रयत शिक्षण संस्था संचलित नरसिंह विद्यालय कर्दळी दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी 13 वर्षीय विद्यार्थी छत्रपती पवार दांडपट्टा चालवण्याचा अनोखा विक्रम करणार आहे, अशी माहिती ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवराम भोसले व सचिव अश्विन कडलासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रविवार 22 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार असून दुपारी 2 पर्यंत हा विश्वविक्रम असणार आहे. नरसिंह विद्यालयातील विद्यार्थी छत्रवीर कृष्णा पवार हा 13 वर्षीय बालक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीचे औचित्य साधून सलग 7 तास 7 मिनिट 7 सेकंद 2 हातांनी 2 दांडपट्टे चालवणार आहे. तो सदरचा आगळावेगळा उपक्रम करत छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करणार आहे. त्याचा स्वतःचा ह्याच्या अगोदर विक्रम आहे. 5.5 तास सलग एका हाताने दांडपट्टा फिरवायचा. आता दांडपट्टा खोबणीचा दांडपट्टा तो फिरवतो, जो हाताला पूर्ण आतपर्यंत घालून सील केला जातो. म्हणजे त्याला एक बेल्ट असतो, तो बेल्ट बांधल्यावरती हात बदलता येत नाही. तर एका हाताने एक 5.5 तास दांडपट्टा चालवण्याचा त्यांनी सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी त्यांनी हा विश्वविक्रम केला होता. त्या विश्वविक्रमाला लखोजीराजे जाधव यांचे थेट 16वे वंशज शिवाजीराजे जाधव हे उपस्थित होते. आणि हे विश्वविक्रम राजमाता जिजाऊंनी जिथे शस्त्र प्रशिक्षण घेतलंय, ज्यांचं बालपण त्या ठिकाणी गेलं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळी हा विश्वविक्रम त्यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी केलेला. आणि आता तो स्वतःचाच विश्वविक्रम ब्रेक करण्यासाठी सलग 7 तास 7 मिनिट 7 सेकंद 2 हातांनी 2 दांडपट्टे तो फिरवण्याचा विश्वविक्रम करतोय. आणि ह्या विश्वविक्रमातून तो कर्मवीर भाऊराव पाटील व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहे. अशा प्रकारचा तो विश्वविक्रम असणार आहे. दखल कोण घेतो दखल घेणारी संस्था युनिकॉर्न वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याशी आमचा मेलद्वारे पत्रव्यवहार झालेला आहे. मेल आपण त्यांना करत असतो, कारण की जेव्हा त्यांचा पहिला विश्वविक्रम झाला होता तेव्हा याची नोंद त्यांनी घेतली होती. त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून इंडिया संदर्भात काम करणारे या 2 नोंद करणाऱ्या संस्थांशी आम्ही कॉन्टॅक्ट मेलद्वारे करत असतो. त्यांचे प्रतिनिधी सुद्धा इथे येतात. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी अक्कलकोट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी शहरातील व तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनात मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधव सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदार यांच्या वतीने उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, सुनील बंडगर, अविनाश मडिखांबे, रमेश पाटील, आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, मल्लिकार्जुन पाटील, आनंद बुक्कानुरे, सुनील कटारे, अशफाक बळोरगी, महेश जानकर, अनिल बर्वे, दत्तात्रय हिळ्ळी, सुभाष पुजारी, दत्तात्रय माडकर, सूर्यकांत बाचके, विठ्ठल खताळ, दाजी कोळेकर, संतोष शिंदे, महादेव निंबाळ, रेवणसिद्ध शेरी, रवी सलगरे, औदुंबर बंडगर, सैदप्पा इंगळे, अजय मुकणार, प्रकाश गडगडे, विजय पोतेनवरू यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर रास्ता रोको आंदोलनास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका युवक अध्यक्ष शिलमणी बनसोडे, जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, युवा नेते रमेश पाटील, मनसेचे तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील, तळेवाड ग्रामपंचायत यांच्या वतीने पाठिंब्याचे लेखी पत्र दिले. रास्ता रोको आंदोलनावेळी बोलताना माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले, आमची सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची प्रश्न सोडू असा शब्द तत्कालीन माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. पण आजतागायत 10 वर्षे झाली आश्वासन पूर्ण केले नाही. तरी धनगर समाज बांधव येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. रासपचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर म्हणाले, येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तर धनगर समाज बांधव निर्णायक भूमिका घेतील. यापुढे धनगर समाज बांधवांनी फक्त धनगर समाजाच्या उमेदवारालाच मते देऊन आपलेच उमेदवार निवडून आणावेत, असे आवाहन केले.
रिपाईचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे म्हणाले, धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी याबाबत अनेक वेळा लेखी पाठिंबा दिला आहे. सरकारने धनगर समाजास तात्काळ आरक्षणाची अंमलबजावणी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आनंद तानवडे, पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, शिवसेना उबवठा गटाचे आनंद बुक्कानुरे, मनसेचे तालुका प्रमुख मल्लीनाथ पाटील, अनिल बर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रास्ता रोको आंदोलनामुळे नागरिकांची थोडी गैरसोय झाली. जवळपास 1 तासभर चक्का जाम केल्याने दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती. यावेळी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार न घडता रास्ता रोको आंदोलन यशस्वीपणे पार पडले. यावेळी सदर रास्ता रोको आंदोलनावेळी सूत्रसंचालन रासपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. अक्कलकोट येथील अमोलराजे पैलवान ग्रुपच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध शाळा संस्थांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. बादोला येथे गणेशोत्सवानिमित्त तालमीतील पैलवान मंडळींनी हिंदू मुस्लिम एकता गणेशोत्सव मंडळातर्फे पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन आपल्या भारतीय संस्कृतीचे निखळ दर्शन घडवून आणले. या मंडळाने महादेवराव काशीराय काका पाटील आश्रमशाळा साफळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बादोला येथील गोरगरीब विद्यार्थ्यांना केळी, चिक्कू, चिवडा या पदार्थांचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला. यावेळी डबल उपमहाराष्ट्र केसरी मौलाली शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट येथील पैलवान महेश कुलकर्णी, मारुती मुळे, सिद्धाराम खरात बादोला यांच्या सहकार्याने पहिलवान सिद्धाराम धायगुडे, अक्रम शेख, सादिक शेख, दत्ता खरात, सचिन खरात, व्यंकटेश कुलकर्णी, गोपीकिशन गायकवाड, कादर शेख, पांडुरंग बंडगर, सुभाष वाघमोडे, नवाज शेख, मुस्ताक शेख, केशव बंडगर या सर्व पैलवानांकडून दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांना गणेश प्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी दोन्ही शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. त्यांनी अमोलराजे ग्रुप बादोला आणि अक्कलकोट येथील पैलवानांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. सोलापूर विकास मंचच्या कोअर आणि वर्किंग कमिटी सदस्यांनी चिंचोळी एमआयडीसीमधील प्रिसिजन कॅम्पशाफ्ट्स लिमिटेडच्या प्रकल्पास भेट दिली. जागतिक पातळीवर कॅम्पशाफ्ट निर्मितीमध्ये सोलापूरचे नाव जगात नोंदवले आहे. या कंपनीची भेट सर्वांसाठी अत्यंत शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरली आहे. या औद्योगिक दौऱ्यादरम्यान सर्व सदस्यांनी वेळेचे व्यवस्थापन, स्वच्छता, मानव संसाधन आणि व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या बाबी शिकल्या. या दौऱ्याची सुरुवात प्रिसिजन कॅम्पशाफ्ट्स लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष यतीन शहा यांनी सोलापूर विकास मंचच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून केली. त्यांनी कारखान्याची संपूर्ण माहिती दिली आणि प्रकल्पाची सखोल माहिती दिली. या दौऱ्याच्या शेवटी यतीन शहा यांनी स्वतः उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि कंपनीच्या भविष्यातील योजना आणि दृष्टिकोन याबद्दल विचार व्यक्त केले. या दौऱ्यादरम्यान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली, तर सहाय्यक जनसंपर्क अधिकारी संदीप पिस्के यांनी दौऱ्याचे समन्वयन केले. प्रिसिजनसारखी शिस्त आणि वक्तशीरपणा प्रत्येक सोलापूरकरांनी अंगीकारावा असे गौरवोद्गार सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केला. या अभ्यास दौऱ्यात सोलापूर विकास मंच कोर आणि वर्किंग कमिटी सदस्य विजय कुंदन जाधव, केतन शहा, योगेन गुर्जर, नितीन आणवेकर, ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे, डॉक्टर जगदीश पाटील, रमेश वायचळ, देविदास चेळेकर, प्रशांत भोसले, जयश्री तासगावकर, अर्जुन रामगीर, श्रीकांत बनसोडे, इक्बाल हुंडेकरी, संजय खंडेलवाल, श्रीकांत अंजुटगी, आरती अरगडे, माऊली झांबरे, अरविंद रंगा, रमेश माळवे, राजेश नाईक, सारंग तारे, गणेश शिलेदार, विजयराज बाहेती, अंकित धरमसी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुका जाहीर केलेल्या नाहीत. मात्र सध्या सर्वच पक्षांकडून राजकीय डावपेच आखले जात आहेत. एकीकडे जागा वाटप, मुख्यमंत्रीपद आणि उमेदवारांची चाचपणी सुरू आहे, तर दुसरीकडे मोठमोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी, बैठका आणि चर्चासत्र सुरू आहेत. त्यातच आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एकीकडे विधानसभा निहाय मनसे
मनसेच्या निरीक्षकांची बैठक सुरू आहे, ज्यात किती जागांवर मनसेचं पारडं जड आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे किती जागा मनसे उत्तम प्रकारे लढू शकते याची चाचपणी केली जात आहे. राज ठाकरे लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत गेले होते, त्यामुळे विधानसभेसाठी मनसे एकत्र आल्यास किती जागा महायुती सोडू शकते याबाबत चर्चा होऊ शकते. दादर माहीम हा शिवसेनेचा पारंपरिक गड आहे. तिथे आता सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. एकीकडे सदा सरवणकर यांना सिद्धिविनायक न्यास अध्यक्षपद दिलेले असताना ही जागा मनसेसाठी सोडावी याबद्दलही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच अमित ठाकरे यांनी विधानसभा लढवावी अशी आग्रहाची मागणी कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे जर अमित ठाकरे निवडणूक लढवतील तर त्यांना पाठिंबा असेल का याबद्दलही राज ठाकरेंनी शिंदेंसोबत चर्चा केल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्यावरील एक नंबर या सिनेमाचा ट्रेलर लॉन्चिंग बुधवारी करण्यात येणार आहे. त्यासाठीच आमंत्रण या बैठकीमध्ये दिलं जाणार आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणी केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या ॲक्शन मोडवर आले आहेत. गेले काही दिवस महाराष्ट्रात विविध दौरे केल्यानंतर आता राज ठाकरेंनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघाबद्दल आढावा घेतला जाणार आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षातील महत्त्वाचे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. सध्या या बैठकीला अनेक महत्त्वाचे मनसे नेते दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शिवतीर्थावर बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, रीटा गुप्ता, संदीप देशपांडे हे नेते उपस्थित आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. रोप फाउंडेशन सोलापूरच्या वतीने रविवार दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2024 दरम्यान महाराष्ट्राचे युवा नेते आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रोप सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रोप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत बाबर यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोप सांस्कृतिक महोत्सव 2024 अंतर्गत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सांस्कृतिक महोत्सव, विविध खेळांचे मोफत प्रशिक्षण आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. फक्त महिलांसाठी भजन स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. स्केटिंग स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 6 ते 9 पर्यंत गोविंदश्री चौक, जुळे, सोलापूर येथे करण्यात आले आहे. मोफत बालक्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन 23 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर रोजीपर्यंत करण्यात आले आहे. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन बुधवार 24 सप्टेंबर रोजी, महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन गुरुवार 25 सप्टेंबर रोजी करण्यात आले आहे. चित्रकला स्पर्धेचे आयोजन शालेय महाविद्यालयांमध्ये गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले आहे. अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता शासकीय मैदान, विजापूर रोड, सोलापूर येथे करण्यात आले आहे. शनिवार 28 सप्टेंबर 2024 रोजी द्वारकाधीश मंदिर, जुळे, सोलापूर येथे भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक नृत्य, गायन आणि फॅशन शो स्पर्धेचे आयोजन रविवार 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता मांगल्य मंगल कार्यालय, भारती विद्यापीठ शेजारी, जुळे, सोलापूर येथे करण्यात आले आहे. याचवेळी रोप सांस्कृतिक महोत्सव 2024 कार्यक्रम स्पर्धेतील सहभागी विजेते यांचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. खेळांच्या स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम हे या सांस्कृतिक महोत्सवामध्ये होणार आहेत आणि हे सर्व शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी उपक्रम आहेत आणि या माध्यमातून आम्ही महिलांसाठी, फक्त महिलांसाठी भजन स्पर्धेचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. यातील काही स्पर्धांना आपण कॅश प्राईज सुद्धा देतोय आणि बाकीच्या काही स्पर्धांना आपण स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र हे कंपल्सरी आपण सगळ्यांना देतोय. तर यामध्ये आम्ही 22 तारखेपासून प्रथम स्केटिंग स्पर्धेचं आयोजन सोलापूर शहरासाठी केलेलं आहे. ते गोविंदश्री मंगल कार्यालय, जुळे, सोलापूर येथे केलेलं आहे. तसेच 23/9/2024 ते 10/10/2024 पर्यंत मोफत बालक्रीडा प्रशिक्षणाचे आयोजन आमचे युसुफ पिरजादे यांच्या माध्यमातून आम्ही गोविंदश्री मंगल कार्यालय समोरच्या मैदानात तिथं ठेवलेलं आहे. तिथे मोफत प्रशिक्षण आम्ही लहान मुलांना आम्ही तिथं देतो आहे.
क्रीडा स्पर्धा म्हणजे विविध क्रीडा खेळांचं, तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन 24 तारखेला आम्ही केलेलं आहे आणि या माध्यमातून महाराष्ट्रातील ज्वलंत विषयाच्या संदर्भामध्ये निबंध स्पर्धा होतील आणि तसेच वक्तृत्व स्पर्धा सुद्धा याच ज्वलंत विषयाच्या संदर्भामध्ये होतील. त्या 24 तारखेला आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. तसेच महिलांसाठी फक्त कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ते 25 तारखेला वसुंधरा महाविद्यालय येथे होणार आहेत. तसेच लहान मुलांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत चित्रकला स्पर्धेचं सुद्धा आयोजन आम्ही केलेलं आहे. ते 26 तारखेला या स्पर्धा होतील आणि शासकीय मैदान येथे 27 तारखेला ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. 28 तारखेला फक्त महिलांसाठी द्वारकाधीश मंदिर जुळे सोलापूर येथे भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या सर्व कार्यक्रमांमध्ये जे विजयी झालेले आहेत पारितोषिक समारंभ हे मांगल्य मंगल कार्यालय भारतीय विद्यापीठ येथे सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता होत आणि तिथेच पारितोषिक वितरण समारंभ आम्ही या आतापर्यंत घेतलेल्या कार्यक्रमांची आम्ही करणार आहोत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शरद पवार आज रत्नागिरीत आहेत. मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच कोकणात आले आहेत. रत्नागिरीतील सभेतून त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. नारायण राणे यांच्या मुलांवर जोरदार टीका केली. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. 18 वर्षांनंतर शरद पवारांनी चिपळूणमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडण्यात आला याबाबत भाजप नेते नितेश राणे यांनी प्रक्षोभक विधान केलं. त्याचा शरद पवारांनी समाचार घेतला. भाजप नेते नारायण राणे यांच्या मुलांवरही शरद पवारांनी जोरदार टीका केली. सत्ता येते आणि जाते तेव्हा संयम ठेवायचा असतो. सत्ता असते तेव्हा जमिनीवर पाय ठेवायचा असतो आणि सत्ता नसेल तर चिंता करायची नसते. काम करत राहायचं असतं अशा शब्दात शरद पवारांनी सुनावलं. रत्नागिरी या जिल्ह्यात काय घडलं माहिती नाही. हा जुना जिल्हा आहे. तर या जुन्या जिल्ह्यात एक मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते आणि अलीकडे मी बघतो मीही मुख्यमंत्री होतो. माझ्या घरात एक मुलगी आहे. देशाच्या पार्लमेंटमध्ये चांगलं काम करणारी. तिचा लौकिक आहे. विनम्रपणा हा लौकिक आहे. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याने एक मुख्यमंत्री दिला. त्यांनी माझ्यासोबत काम केलं त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्यांचे चिरंजीव ज्या पद्धतीने हल्ले बोलतात, ज्या पद्धतीने टीका टिप्पणी करतात, मी महाराष्ट्रातील इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पुढची पिढी या प्रकारची झालेली पाहिली नाही. आज त्या लोकांची भाषा ही कशा प्रकारची भाषा आहे. समाजात सर्व जाती धर्माचे लोक आहेत असं शरद पवार यांनी सभेत म्हटलं. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.